पाण्याची शेती जी आपण नॉर्मली शेती करतो ती आपण हॉरिझॉन्टली करतो व ही आहे आपली वर्टिकल फार्मिंगमध्ये आपण तंत्रज्ञानाचा वापर करून एकावर एक थर उभे करून शेती करतो। याच्यामध्ये आपण 90% पाण्याची बचत करतो व मातीशिवाय शेती करत असतो। याच्यामध्ये 3 प्रकार असतात, हायड्रोपोनिक, ॲक्वापोनिक आणि एरोपोनिक। हायड्रोपोनिकमध्ये आपण जे मातीमध्ये न्यूट्रिएंट्स असतात ते न्यूट्रिएंट्स आपण पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं सोल्युशन बनवतो व ते PVC पाईपमध्ये पोहोचवतो। व हे आहे आपले नेट पॉट्स। हे आहे नेट पॉट्स। याच्यामध्ये आपण हे कोकोपीटचा वापर करून रोपांची लागवड करत असतो व जे सोल्युशन आपल्या PVC पाईपमध्ये असते ते रूट्स ॲब्झॉर्ब करून घेते त्याच्यातले आवश्यक असणारे न्यूट्रिएंट्स। व हे आहे ॲक्वापोनिकमध्ये आपण हे न्यूट्रिएंट्स न टाकता टाकीमध्ये मासे सोडत असतो, कारण की माशांच्या वेस्टमध्ये अमोनिया, आयर्न, झिंक असे अनेक न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळतात। त्यामुळे आपण ह्या टाकीत मासे सोडतो व ते सोल्युशन ह्या पाईपमध्ये पोहोचवतो। इथेही आपण कोकोपीटचाच वापर करत असतो व जो ही ॲक्वापोनिकची फार्मिंग करतो त्याला एक जोडधंदा म्हणून मत्स्यशेतीचाही धंदा करता येत असतो। हे आहे एरोपोनिकमध्येही आपण हेच सोल्युशन वापरत असतो 16 न्यूट्रिएंट्सचं, परंतु हायड्रोपोनिकमध्ये आपले जे रूट्स होते पूर्णपणे पाण्यामध्ये डीप होते व एरोपोनिकमध्ये आपले जे मूळ रूट्स आहे ते एअरच्या पण कॉन्टॅक्टमध्ये राहतात व त्यांच्या रूट्सवर या